नेट आणि खऱ्या अर्थानं रायगडचा सार्थ अभिमान असलेला योगेश पेंडकर पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला बायकर मॅन आणि त्याच वेळी टेनिस क्रिकेट विश्वातील एक सेन्सिबल बॅट्समन आकाश टारेकर पारगाव पनवेल हा खेळाडू पाहायला मिळते. ही मॅच कशा पद्धतीने होणार? नवाज खान गोलंदाजीला आला आणि नवाज खानने जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर गुमनाम यांच्याकडनं त्याला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अंपायरला विनंती असणार आहे ही मॅच फास्ट घ्यायची आहे आणि प्रत्येक विकेटसाठी तुषार शिंदे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. आणि जर नवाज खानने योगेश पेंडकरला पहिल्या चेंडूवरती आउट केला तर तुषार शिंदे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. आणि एक ओव्हरला 10च्या आत रन दिल्या कोणत्याही गोलंदाजाने या सत्रात तर सनी कदम यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक, 151 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच वेळी सुभाष दळवी अर्थात दाजी यांच्याकडनं वैष्णवी कोलाडच्या प्रत्येक षटकारासाठी 100. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाठलाग केला गेलाय. आता सेमीफायनलचा सामना आहे. सर्व मंडळाचे सदस्य सगळ्या विनंती आहे, लाईनमॅनचं काम या दोन सामन्यासाठी काय ते कोणीही पाऊल गोल थांबवू नका. सगळ्यांनी गोल लाईनला राहायचं आहे. सगळे माणगाव ग्रामीण असोसिएशनचे खेळाडू सदस्य सगळ्यांनी लाईनला थांबायचं आहे. आपल्या सगळ्यांची विनंती आहे, सगळ्यांनी लाईनला जायचं. जय चिघावटे, सरपंच तळवली आणि सागर जोशी यांना विनंती असणार आहे आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असरस्त व्हायचं आहे. आणि वळूया मैदानाकडे येते पंचांचा इशारा. लेट्स प्ले. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये नवाज खान गोलंदाजीला आलाय. सागर जोशी आणि जयेश घावटे यांना विनंती आपण पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. आणि पहिला चेंडू लाऊड अपील पाहायला मिळाले. पहिला चेंडू नवाज खान याचा अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि योगेश पेंडकर अर्थात खाऱ्या याला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. वैष्णवी कोलाड संघ आपण पाहतोय. आज पूर्णतः पुण्याची साईड आहे परंतु स्ट्रायकिंग एंडला दोन्ही फलंदाज आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातीलच पाहायला मिळतात. एकीकडे महाडचा योगेश पेंडकर तर दुसरीकडे पनवेलचा आकाश टारेकर अशी ओपनिंग पेअर ते पाहायला मिळते. जयेश घावटे सरपंच तळवली यांना विनंती असणार आहे आपण आमच्या व्यासपीठावर देऊन असं नसतं व्हायचं आहे. योगेश पेंडकरचा विकेट घेतला 200 रुपये. कोणाकडून विकेट घेण्यावाला योगेश पेंडकरच्या विकेटसाठी आणखीन 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे योगेश पोकळेकडून. हा चेंडू आकाश टारेकरने खेळलाय आणि तिथे अगदी साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. तुम्ही आकाशला अशा पद्धतीने जीवनदान देऊ शकत नाहीये. हा आपण आपल्या स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार पाहायला मिळाला. नवाज खान गोलंदाजी करतोय परंतु त्याच्या मात्र आपण पाहतोय गोलंदाजीवरती हल्ला बोल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि येथे कॅच मात्र ड्रॉप केलाय. आकाशच्या बॅट मधनं दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय कॅच सोडल्यानंतर मोठा फटका अँड येस इट्स अ बिग. फलकावरती पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. आकाश टारेकरची कॅच सोडली आणि त्यानंतर त्याने षटकार मारून आपले इरादे पूर्णपणे जाहीर केलेत. नवाज याचा पुढील चेंडू
स्लोवर वन आणि आकाश मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने हॉरिझॉन्टल बॅटने या चेंडूला खेळून काढले. सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1ने उंचावत असताना धाव फलकावरती आता मात्र 12 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये सलामी अगदी झोक्यात पाहायला मिळाली आणि सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती उल्लेखनीय अशा दर्जाची बॅटिंग करतात. नवाज खान पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. नवाज वर्सेस योगेश पेंडकर ही मॅच सुद्धा तितकीच अफलातून होण्याची शक्यता आहे, कारण योगेश पेंडकर कडे पाहिलं तर अगदी देशाच्या बाहेर जाऊन विदेशात सुद्धा चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स त्याच्या गाठीशी आहे आणि त्याच वेळी नवाजने सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्यात. त्यामुळे या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय योगेश पेंडकरचा हा फटका अगदी प्रॉपर टायमिंग झाला नव्हता तरी मात्र आपण पाहतोय चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांचा आणि खणखणीत चौकार. 16 ऑन दी बुट. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय धावा अगदी वेगाने येत आहेत. हा चेंडू लॅक्सच्या बाहेर, त्यामुळे पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू आहे अवांतर आणि नवाज खान याचा अगदी महागडा षटक आपण पाहतोय. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतोय आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 17 धावा. निश्चितपणे नवाजला आता बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल आणि चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित मारा करावा लागेल. योगेश पेंडकर या दरम्यान लोअर फुल टॉस चेंडूला खेळून काढले सीमारेषा पलीकडे. वन्स अगेन फॅब्युलस अँड फॅन्टास्टिक फोर बाय योगेश पेंडकर. ते 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि पहिल्या षटकानंतर सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पंचांना विनंती असणार आहे मॅच पटकन घ्यायची आहे कारण अजूनही फायनल होणं शिल्लक आहे. नवाज खानची गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकात आणि त्या षटकामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मात्र अगदी खरपूस समाचार त्याचा घेतलाय. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्क वरती सलमान सिद्दीकी पाहायला मिळते. अर्थात हा रोह्याचा खेळाडू पाहायला मिळतोय ज्या गोलंदाजाने आपल्या दर्जाच्या अष्टपैलू खेळाने खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्हा यावरती गाजवलाय. या सलमान सिद्दीकी पाहायला मिळतो आता गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आकाश तारेकर आणि योगेश पेंडकर ही जोडी जमल्यावर तो कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकाच्या खेळानंतर तब्बल 21 धावा धाव फलकावरती आल्यात. आकाश तारेकर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नव्हती, परंतु यावेळी मात्र त्याने आपला बॅटचा तडाखा आणि हिसका दाखवून दिला. सलमान सिद्दीकी याचा पहिला चेंडू राईट मोर विकेटने अगदी जोरात आणि त्याच वेळी पंचांकडून इशारा आलाय ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू आहे, नो आहे. त्यामुळे या चेंडूवरती नो प्लस 1 धाव मिळणार, प्लस फ्री हिटची संधी. धाव फलकावरती 23 धावा लागलेले पाहायला मिळतात. कुठेतरी आता श्रेयस इलेंद्रो हा संघाला कमबॅक करावा लागेल, दिमागदार पुनरागमन करावं लागेल, कारण धावा अगदी खोऱ्याने येत आहेत. धावांचा फ्लो अगदी जोरात उंच त्याला पाहायला मिळते. योगेश पेंडकरने खेळलेला फटका लॉंग ऑफ रिझनला आपण पाहतोय नवाजने फील्ड केलाय आणि सिंगल मात्र सहजगत्या कंप्लीट केले. येथे एक मात्र जर आपण नजर टाकली स्कोर बोर्ड वरती तर चेंडू अतिशय कमी झाल्यात, पण त्यावर आलेल्या धावा खूप जास्त प्रमाणावर आल्यात. त्यामुळे नो डाऊट बॅटिंग करणारा संघ वैष्णवी कोलाड संघ अर्थात तात्या मालुसरे यांचा हा संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रयाण करत असताना पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा मोठा आणि दमदार स्ट्रोक. मुजीबाला कॅच खाली, त्याने टिपलाय झेल आणि आकाश जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन.
सलमान सिद्दीकीने आपल्या संघाला हवं असलेलं ब्रेक थ्रू मिळवून दिलंय. ही विकेट मिळणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं आणि सलमानने ते विकेट सुद्धा अचीव्ह केले. त्यानंतर मात्र आपण पाहतो एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये माहीर आणि तरबेज असलेला फलंदाज आणि कोल्हापूरचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं असा नितीन माटुंगे पाहायला मिळते यावेळी बॅटिंगसाठी. तो नितीन माटुंगे पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. मागील मॅच मध्ये नितीन माटुंगेने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या संघाला एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग अगदी सक्सेसफुल करून दिला होता. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतो अगदी चांगला यॉर्कर आणि त्यावर तितकाच तगडा हेलिकॉप्टर फटका स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अठ्ठावीस धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. धाव संख्येचा फ्लो जर आपण पाहिला तर अगदी जोरात उंचावताना पाहायला मिळते. प्रत्येक षटका गणित धाव संख्येचा आलेख आणि ग्राफ अगदी जोरात उंचावताना पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय जय पाटणकर चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो मात्र येथे जोरात करणं गरजेचं होतं. अगदी संत गतीने ते थ्रो केलाय जय याने. त्यामुळे योगेशला मिळाले जीवनदान. संघाची धाव संख्या 1 ने उंचावत असताना 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येथे वैष्णव इलम कोलाड संघ चांगल्या पद्धतीने अगदी भक्कम पद्धतीने धाव संख्येचा पाया रचताना पाहायला मिळते. या चेंडूवर योगेश पेंडकरच्या बॅटमधनं टिपिकल योगेश पेंडकर फटका. चेंडू डीप कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी. वन्स अगेन फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस 4. योगेश पेंडकर आहे. अर्थात योगेश पेंडकर टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि मैदानावरती आल्यानंतर त्याने खऱ्या अर्थानं गोलंदाजांचा अगदी खरपूस समाचार घेतलाय. सलमान सिद्दीकीचा फुल टॉस चेंडू आणि योगेश पेंडकरने ठोकलाय. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. डिलिव्हरी आहे असा डिसिजन आलेला आहे. षटक क्रमांक 2 येथे संपुष्टात आले आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळाल्यात 39 धावा. 2 षटकाच्या खेळानंतर 39 धावा. नवाजने खर्च केल्या 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सलमान सिद्दीकीने खर्च केल्या 18 धावा. कुठेतरी आता गोलंदाजी करणारा संघाला नियंत्रणात्मक गोलंदाजी करावी लागेल, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच वेळी ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून द्यावं लागेल. आणि मुजीबने जर पहिल्या चेंडूवरती विकेट काढली तर गुमनाम यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक. हॅलो समोर बॅट्समनच्या समोर अगदी बाईकची लाईट चालू आहे, ती लाईट बंद करायची आहे. ती बाईक बंद करायची आहे, लाईट बंद करायची आहे बॉलरच्या मागे. षटक क्रमांक 3 मुजीब रिपाई मॅन फ्रॉम नागोटने गोलंदाजीला सज्ज झाला. आता पहिला चेंडू अफलातून पद्धतीने पाहायला मिळाला.
मुजीब म्हटलं की प्रत्येक मैदानावरती अगदी जादुई गोलंदाजी तो करत असतो. मग समोर कोणताही फलंदाज त्याच्या असो, नेहमीच तो फलंदाजाला चकवा देत असतो. नेहमीच नाविन्यपूर्ण पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. आणि मुजीब रिफाई आपण पाहतोय पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी करतोय. येथे स्लोवर 1 रीड केला आणि चेंडूला फेकून दिला डिब्बा. बॅक स्कोर लक्ष्या बाहेर. 6 धावांसाठी गगनचुंबी असा षटकार. बाईक आहे त्याचा रिफ्लेक्ट होतोय. ती बाईक कृपया उलट्या साईडला लावायची आहे. पुढील चेंडू मुजीब याचा. यावेळी क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि मुजीबने ते नितीन माटुंगेला दाखवलाय तंबूचा रस्ता. 1 more wicket down. मैदान कोणतंही असो, परंतु मुजीबची गोलंदाजी ही नेहमी चर्चेचा विषय असतो. आणि येथे सुद्धा मुजीबने आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली. अगदी दर्जेदार गोलंदाजी तो करतोय. अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा तो करतोय. अॅक्युरसी वरती, योग्य लेंथ वरती होणारा मारा. आणि त्याचमुळे आपण पाहतोय येथे 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा गेलेले पाहायला मिळतात. 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. परंतु योगेश पेंडकरला आपण पाहतोय तो अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला अनुराग मोहिते हा खेळाडू पाहायला मिळतो. आता बॅटिंग साठी पिंपरी चिंचवड एरिया मधला हा खेळाडू आपण पाहतो आता बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे. पाहूया आता खेळ कशा पद्धतीने रंगताना दिसेल. मुजीब रिफाईने खऱ्या अर्थाने या ओव्हर मध्ये अगदी शानदार गोलंदाजी केली आणि त्याने ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मारा केलाय तो अफलातून स्वरूपाचा होता. श्रेयस 11 रोहा संघाचे संघ मालक केशव भोगटे येथे आलेले आहेत. त्यांना विनंती असणार आहे केशव भोगटे साहेबांना आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रा चालू आहे. अनुराग मोहिते संघनायक पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड भागातील हा खेळाडू आहे. पाहूया आता तो योगेश पेंडकरला कशा पद्धतीने साथ देणार. कारण योगेश पेंडकरकडे जर आपण पाहिलं हा चेंडू मात्र लेफ्ट करण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं आपण पाहतोय अगदी फलंदाज कटाक्ष नजरेने पंचांकडे बघतोय. पाहूया कोणता निर्णय आता पंचांकडून या चेंडूवरती येईल. चेंडूचा इशारा आलाय सो यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. धाव फलकावरती तब्बल 46 धावा लागल्यात आणि रायगडचा जेट फायटर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी बुलंदी पॉवरफुल इनिंग खेळताना पाहायला मिळतोय. योगेश पेंडकरने या स्पर्धेमध्ये केलेले बॅटिंग अगदी अफलातून अद्वितीय आणि अभूतपूर्व अशा पद्धतीची राहिले. मुजीब रिफाईचा हा चेंडूवरती मोठा फटका निशी कर्णिकर देते आहे. परंतु फ्री हिट असल्या कारणाने ते मात्र मुजीब रिफाईला जीवनदान मिळेल. अगदी नशिबाची साथ मिळते आणि असं सुद्धा म्हटलं जातं की नशीब हे नेहमीच बहादूर आणि धाडसी खेळाडूला साथ देते. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू असताना येथे अनुरागच्या बॅटमधनं सुद्धा अगदी दमदार स्ट्रोक
सलमान सिद्दीकी तिथे पाहायला मिळते, त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकाच्या तुलनेत या ओव्हरमध्ये अगदी बहरदार पद्धतीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये मुजीबने बऱ्याचशा पद्धतीने धाव संख्या कंट्रोल केलेली पाहायला मिळते, कारण पहिल्या 2 षटकामध्ये अगदी तुफानी फटकेबाजी आपण पाहिली. योगेशचा फटका फसलाय आणि निलेश मस्करने टिपला एक शानदार झेल, नेत्रदीपक असा झेल. श्रेयस रोहा संघाचे संघमालक केशवजी बोगटे यांचा सन्मान केला जातोय. दीपक शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्रेयस रोहा संघाचे संघमालक केशवजी भोगटे यांचा इथे यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पाणी संपलं होतं, परंतु आता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज निशी कर्णेकर, मान फ्रॉम रोट रोहा पाहायला मिळतोय. निशी कर्णेकर म्हटलं की नेहमीच एक विकेट टेकिंग गोलंदाज, कंजूस गोलंदाजी करणारा एक यंगस्टर, आणि तोच निशी कर्णेकर आपण पाहतोय आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. पाहूया निशी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आणि याच दरम्यान धाटाव ग्रामपंचायत चे सदस्य सन्माननीय सूर्यकांतजी इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत करणार आहोत. सन्माननीय सूर्यकांतजी मोरे यांचं स्वागत करत असताना आपण पाहतोय सन्माननीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्व दीपक शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले आहे. चला मॅच लवकर घ्यायची आहे. अंपायर वॉर्न करा तुम्ही. कारण फायनल होणं शिल्लक आहे. 48 धावा फलकावरती लागल्यात आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ आहे शिल्लक. पहिल्या 2 षटकात 39 धावा आल्या, पण त्यानंतरच्या षटकामध्ये मुजीबने केवळ जर आपण पाहिलं तर 9 धावा दिल्या. पहिला चेंडू निशियाचा भिरकावून दिलाय थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी राजेशच्या बॅट मधना उत्तुंग असा DJ 50 up on the board, 54 on the board now. धाव संख्या अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय निशीच्या गोलंदाजीवर फटक्यानंतर कसा तो कमबॅक करणार. हा चेंडू फलंदाजाला बुचकळत टाकणारा, परंतु चेंडू खूप जास्त प्रमाणात ऑफ स्टंपच्या बाहेर. त्या कारणास्तव पंचांनी सांगितले की हा चेंडू असणार आहे वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 55. एक मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ, अर्थात वैष्णवी 11 कोलाड संघाचा. येथे राजेशच्या बॅट मधनं सलग दुसरा चेंडूवरती सेकंड 6 इन अ रो. Thank you very much DJ. 61 on the boat. आणि पिंपरी चिंचवडचा खेळाडू राजेश आज मात्र आपण पाहतोय घोटवाळण्यात आल्यानंतर अगदी तुफानी बॅटिंग तो करतोय. निशी कर्णेकर मात्र अगदी खूप महागडा ठरलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय टीट पोर्टात जशाच तसे प्रत्युत्तर, आणि यावेळी मात्र आपण पाहतोय राजेशला दाखवलाय तंबूचा रस्ता.
नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित तांबे पाहायला मिळतोय. धाव फलकावरती तब्बल 61 धावा लागल्यात आणि एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपण पाहतोय पाठलाग ट्रॅव्हल करतोय तर बॅटिंग करणारा संघ. कारण जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि अमित तांबे हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. आता बॅटिंग साडी समोर निशित कर्णेकर पाहायला मिळतोय. पाहूया आता निशित कर्णेकर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चेंडू निशियाचा अगदी वेगात टाकलाय. अमित मात्र आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो मात्र पूर्णतः बीट झालेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती 62 धावा लागल्यात. जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरची मॅच आहे आणि धाव फलकावरती अगदी सक्षम आणि परिपूर्ण धावसंख्या पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतो अनुरागच्या बॅट मधला चांगला फटका मजरला चकवून चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि याचा वॉक मोठे 40 वैष्णवी 11 कोलाड. $66 ऑन द बुट. 66 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावा अगदी खोरण येतात. रितेश मैदानाच्या बाहेर सूचनबाई फॉर्मात आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव आले आणि 4 षटकाच्या खेळानंतर रनआउट झालाय आणि त्यामुळे आपण पाहतोय 66 धावा झाल्यात. विजयासाठी 67 धावांचं लक्ष असेल आणि दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईपर्यंत घेऊन जातोय यासिन मंजनी यांच्याकडे. लवकर सामन्याला सुरुवात करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. हॅलो हॅलो यासिन सर 1 मिनिट. नक्कीच इथे वैष्णवी 11 कोलाड संघानं 66 धावा उभ्या केलेल्या आहेत आणि मी या मंचावरती बोलू इच्छितोय. वैष्णवी 11 कोलाडचे नेहमीच आधारस्तंभ तात्या मालुसरे यांना टॉस बॉक्स मध्ये बोलवतो एक छोट्याशा मुलाखतीसाठी युट्यूब कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खरोखरच इथं वैष्णवी कोलाड संघाचे ओनर सन्माननीय तात्या मालुसरे माझ्यासोबत आहेत. तात्या हे जवळजवळ मैदान बनवण्यासाठी जर मैदानाच्या बाजूला पाहिलं आपण तर जवळजवळ 8 ते 10 फुटाचं गवत आहे. हे बनवण्यासाठी आज जवळजवळ 22 दिवस गेले आणि त्याच्यातून एक नवनिर्माण मैदान तयार केलं. सर्वप्रथम ह्या मैदानाबद्दल आपण काय 2 शब्द व्यक्त कराल? मैदान करताना खूप मेहनत घेतलेली आहे या आयोजकांनी. दीपक सेठ मित्रमंडळ आणि दीपक सेठ सुद्धा स्वतः रोज इथे येत होते आणि मी सुद्धा ज्या वेळेला नोकरीवर म्हणजे कामावरती जातो त्यावेळेला जाऊन येऊन हरेशला भेटत होतो. प्रत्येक वेळेला ग्राउंडचं ज्या वेळेला काम चालू होतं त्या वेळेला मी ह्या ठिकाणी त्याला भेटत होतो. पंकेश मला भेटत होता या ठिकाणी. त्या वेळेला त्याला विचारत होतो ग्राउंडचं काम झालं का पूर्ण त्यावेळेला. त्यामुळे या ग्राउंडला खूप मेहनत घेतलेली आहे या आयोजकांनी आणि चांगला उत्कृष्ट दर्जाचं बॅटिंगसाठी ग्राउंड फलंदाजीसाठी जे ग्राउंड आहे ते चांगलं पिच बनवलेलं आहे या ठिकाणी. तात्यानं पाहिलं गेलं तर आपला माणगाव तालुका, तळा तालुका, रोहा तालुका ह्या जवळच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये असं एकही पोटेन्शियल टेबल प्लॉट असं मैदान नाही आहे. तुमची काय इच्छा आहे भविष्यामध्ये असं एखादं एक प्लॅटफॉर्म मिळावं आपल्या इथल्या स्थानिक प्लेयर्सना मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म धन्यवाद. काय म्हणतोय? धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर बोलू आपण. धन्यवाद. नक्कीच इथे रजा घेतलेली आहे तात्या मालुसरेंना. ओव्हर टू यासिन सर. चला सामन्याला सुरुवात करा आणि आमचे डीजे मास्टर जरा आवाज द्या कारण हा सामना फार अटीतटीचा आणि फार रंगतदार होणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. आणि याच दरम्यान सन्माननीय राजेंद्र पानसरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी नेट उपलब्ध करून दिलेले आहे ते सन्माननीय पानसरे साहेब यांना विनंती आहे.
नवाज खान यांनी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर गुमनाम यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी राजेश सोरटे यांचे जुळे बंधू प्रथमेश ढेपे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. मैं यासीन मर्चेंट सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. नवाज खान के लिए सुनहरा मौका. अगर 3 छक्के लगाते हैं तो गुमनाम की जानिब से 1000 रुपए का इनाम जीतने का सुनहरा मौका होगा. पहला रन स्कोरबोर्ड पर लग चुका है. 4 निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला और 4 ओवर में 67 रन बनाने की जरूरत. जी हां, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद इस मर्तबा गेंद नीची रही और नवाज खान का बल्ला पंखे की तरह हवा से बातें करता हुआ नजर आया. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. बिंदी गेंद, जितनी बिंदी गेंदें आएंगी उतना ही मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा. जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन में जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है. सन्माननीय राजेंद्रजी पानसरे ज्यांनी आम्हाला इथे नेट प्रोव्हाइड केलेला आहे. मी विनंती करतोय सन्माननीय या स्पर्धेचे सर्व दीपक शेठ जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. आपण पाहतोय एक मांगल्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय राजेंद्रजी पानसारे यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि कॅमेरामॅनना विनंती असेल की आपण जरा कॅमेरा व्यासपीठाच्या जवळ जरा फिरवायचा आहे. सन्माननीय पानसारे साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. मी सुद्धा माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. जी हां, इस मर्तबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी. अंपायर जी की तरफ से वाइट का इशारा. वाइट के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन. सनी कदम, सुचनभाई कदम यांच्यातर्फे जो गोलंदाज 1 षटकामध्ये 10 धावांच्या आतमध्ये धावा खर्च करेल त्यासाठी 151 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. पारितोषिकांचा सडा, पारितोषिकांचा पाऊस, पारितोषिकांची बरसात आणि पारितोषिकांचा खच इथे पडलेला आहे. इसी के साथ पहले ओवर की समाप्ति. राजेश सोरटे ने अपने निजी पहले ओवर में और टीम की तरफ से जो पहला ओवर डाला, रिस्ट्रिक्शन का ये ओवर था, पावर प्ले का ये ओवर, उसमें उन्होंने 11 रन खर्च किए हैं. अब यहां से जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में मेरे गुणलेखक आविष्कार मुझे बताते हुए 18 गेंदों में 56 रनों की जरूरत. 18 गेंदों में 56 रन यानी तकरीबन हर ओवर में 18.60 के औसत से यहां पर रन बनाने हैं. स्ट्राइक एंड पर नवाज खान, मैन फ्रॉम नागोटना, और उसी के साथ नॉन स्ट्राइक के एंड पर नयन जोशी, मैन फ्रॉम रोट रोहा. गुमनाम की तरफ से 1000 रुपए का इनाम नवाज खान के लिए 3 छक्कों के लिए. नए गेंदबाज विकी पुजारी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. एक लंबा रनअप ब्रेट ली, शोएब अख्तर और उसी के साथ शेन बॉन्ड की याद ताजा करता हुआ. जी हां, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, डीप कवर में खाली क्षेत्र था और गेंद दनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक.
प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक में कहूंगा, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये शॉट, थोड़ी सी शॉट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर गए, खेलने के लिए जगह बनाई, अपने बल्ले का मुंह खोला और उस गेंद को मात्र दिशा दी। कवर के ऊपर से डीप कवर खाली था, उसका फायदा मिला नवाज खान को और 4 रन यहां पे बटोरते हुए इस चौके की सहायता से रनों की संख्या जा पहुंची है 15 रन। 15 का आंकड़ा फिर से एक बार भुवनेश्वर कुमार की याद ताजा करता हुआ, क्योंकि ये जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार। जी हां, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, क्या ये गेंद नो बॉल है? अब इससे टटोला जाएगा, इसे चेक किया जाएगा और अंपायर जी वहां पे जाकर खुद देखते हुए कि एक्चुअली गेंद ने कहां पे टप्पा खाया था। नो बॉल करार दिया है। अब आम तो आम और गुठलियों के भी दाम, क्योंकि नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा, फ्री हिट भी मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 16 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 16 फॉर और यहां पे रिव्यू लिया है भले गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात गेंदबाज ने। आणि एका षटकामध्ये जो फलंदाज 20 धावांपेक्षा जास्त धावा ठोकेल त्याला सनी कदम अर्थात सूचन कदम यांच्यातर्फे 151 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल। एक दिलदार असं व्यक्तिमत्व 6 वाजेपर्यंत त्या अर्थात अक्षरशः नो नाहीये अंपायर जी, नो नाहीये, तर वाईड आहे, येस, तर वाईड दिलेला आहे अंपायर जी ने। तर सूचन कदम आपण पाहतोय त्यांच्यातर्फे 151 रुपयाचं पारितोषिक। सकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत अगदी शांत संयमी असं व्यक्तिमत्व, परंतु 6 नंतर विचारू नका। जी हां, इस मरतबा यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे और उस गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है आकाश का तारेकर और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 रन, 17 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है, ये एक अच्छी बात बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जी हां, स्लोवर वन गेंद थी, उसे लॉफ किया है काउ कॉर्नर की दिशा में, उसे लपकने का प्रयास, मगर जबरदस्त फील्डिंग में कहूंगा, क्योंकि कैच उनसे दूर थी और उसे अपने बॉडी को कवर किया था और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। इस बीच 1 रन मुकम्मल और इस 1 रन के साथ रनों की संख्या 18 रन। दूसरा ओवर प्रगति पर, रनों का अकाल, रनों का सूखा यहां पे पड़ा हुआ है, बड़े स्ट्रोक की दरकार। जी हां, इस मरतबा देखिए ऋषभ पंत की याद ताजा करता हुआ ये स्ट्रोक जरूर, मगर स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात है, एक हाई जंप लगाते हुए उस गेंद को अपने पाले में कर दिया और इसी के साथ नवाज खान मैदान से बाहर। चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा, कारण आपण पाहतोय 6:30 वाजलेले आहेत, अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। सूचन कदम एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, ज्यांच्या वतीने इथे पारितोषिकांची अक्षरशः बरसात केलेली आहे। 18 रन स्कोरबोर्ड पर नए बल्लेबाज सलमान सिद्दीक। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी, बॉडी लाइन पर आघात किया था और उस गेंद को समझ नहीं पाए, हालांकि नाकाम कोशिश सलमान सिद्दीक की फ्लिक करने का प्रयास था। इस बीच लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ, इस 1 रन के साथ रनों की संख्या 19 रन। फिर से एक बार 19 का आंकड़ा हमें राहुल द्रविड़ की याद ताजा करता हुआ। जी हां, इस मरतबा बैकफुट पर जाकर उसे खेला है जरूर अक्रॉस द लाइन, हॉरिजॉन्टल स्ट्रोक, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात है और इसी वजह से 1 रन यहां पे मिलने की संभावना।
देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 20 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 47 रनों की जरूरत। 12 गेंदें और 47 रन। नए गेंदबाज आए हैं सुधीर साबड़े अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। हालांकि पेशे से वो इंजीनियर है, बहुत ही होशियार ये खिलाड़ी। इंजीनियरिंग दिमाग अपना मैदान में लगाते हुए जिस तरीके से मैदान के बाहर अपने जॉब पर, अपने कंपनी पर अपनी दिमाग का इस्तेमाल करते हैं, वही दिमाग उन्होंने क्रिकेट के मैदान में यूज किया है कई मैचों में और बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है अपने टीम के लिए। वही सुधीर साबड़े, राइट आर्म ओवर द विकेट। स्लोवर 1 गेंद और परख नहीं पाए थे उस गेंद को। गेंद फलक में, जान हलक में, और इसी के साथ नयन जोशी भी मैदान से बाहर। मजर गौरी जरा आपण फास्ट गेले तर बरं होईल। आणि मेसेज आहे तुषार शिंदे, दहावी चषकाचे जनक यांच्यातर्फे की फास्ट जा आणि फास्ट षटकार मारा। षटकार मारायचे आहेत फास्ट। सफल गेंदबाज, जी हां, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी मगर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलेगा, मगर एक रन और 2 रन से यहां पे काम नहीं बनेगा। अब यहां पे बड़े स्ट्रोक की दरकार, बड़े रन चाहिए। तुषार शिंदे ने अभी भी कहा कि बड़े छक्के चाहिए अगर जीत मुकम्मल करना चाहते हो, फाइनल खेलना चाहते हो। जी हां, फिर से एक बार देखिए चकमा दिया, फसाया और बैक टू द बॉलर खेला था। उसके बावजूद यहां पे मात्र 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने चुरा लिया। इस 1 रन के साथ रिजल्ट के ऊपर कोई खास प्रभाव नहीं पड़ेगा। अब यहां पे मजर गौरी, 2 आदमियों की ताकत एक ही आदमी में अगर देखना चाहते हो तो मजर गौरी को देखना चाहिए। कमाल की ताकत, लाजवाब प्रहार करते हैं, गेंद को इस तरह से सीमारेखा के बाहर पहुंचाते हैं। जी हां, लेग स्टंप के बाहर थे गेंद ये, और इसी की वजह से फिर से एक बार अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। गेंदबाज हालांकि अपनी गेंदबाजी में बार बार परिवर्तन करते हुए नजर आ रहे, कभी लेग स्पिन, कभी ऑफ स्पिन, कभी स्लोअर 1, कभी फास्टर 1, कभी बाउंसर, और इसी वजह से अपने लाइन से भटक रहे हैं। फिर से एक बार, जी हां, इस मरतबा बैकफुट पर जाकर पंच किया था, बैक टू द बॉलर, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद सीधा फील्डर के हाथों में, गैप ढूंढने में कामयाबी नहीं है और इसी वजह से 1 रन यहां पे मिलता हुआ मैच थोड़ा सा नीरस होता हुआ, क्योंकि एक रन देखने के लिए या एक रन आकर यहां पे मैच नहीं बनेगा। मैच अगर बनाना है, मैच अगर जीतना है तो यहां पे बड़े स्ट्रोक की दरकार है, फिर वो किसी तरह भी आए। जी हां, बैकफुट पर जाकर उसे पंच किया है और इस मरतबा गैप को ढूंढा है। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। योगेश पेनकर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 26 रन, 26 रन ऑन स्कोर बोर्ड। जी हां, फिर से एक बार स्लोवर 1 गेंद गुड लेंथ स्पॉट पे टप्पा खाने के बाद कट होती हुई गेंद, लेग कट किया था और बल्लेबाज सरबान सिद्दीक हालांकि उसे जोरदार प्रहार करने की तैयारी में थे, मगर पूरी तरीके से फिर से एक बार चकते हुए। ये कलात्मक गेंदबाजी है, ये कौशल्यपूर्ण गेंदबाजी है और इसके लिए उन्होंने बहुत मेहनत की है और ऊपर वाले ने भी उन्हें जो एक टैलेंट दिया है उसे निखारा है, और इसी वजह से हम देख सकते हैं किसी भी बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है उनकी गेंदबाजी का। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या 26 रन। अब बचे हुए 6 गेंदों में 27 रनों की जरूरत। इस मैदान पर 6 गेंदों में जब 31 रनों की जरूरत थी
तब 31 रन बनते हुए हमने देखे हैं और इसी वजह से क्या 6 गेंदों में 27 रन बनते हुए भी हमें देखने का मौका मिलेगा? 40 रनों की जरूरत। जी हाँ, थोड़ी सी गलती यहाँ पे जरूर। आणि याच दरम्यान हशिवरे संघाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे। आणि हरेश गजमल यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठाकडे लवकरात लवकर यायचं आहे। हरेश शेठ गजमल, देखिए अब ये मैच तकरीबन बल्लेबाजी करने वाली टीम रोहा के हाथों से जा चुका है, मात्र औपचारिकता यहां पे बाकी। पहली गेंद पर सलमान सिद्दीक मैदान से बाहर आने के बाद नए बल्लेबाज निशी कर्णिकर स्ट्राइक गेंद पर। औपचारिकता को पूरा करना होगा। जी हां, अपने घुटने के बल गए थे और उस गेंद को लॉग ऑन की दिशा में खेला जरूर, मगर 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। आणि याच दरम्यान गोविंद शिंदे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। दो गेंदे अभी भी शेष बचे हुए। आणि हा शेवटचा सामना जो अंतिम सामना आहे तो 2 षटकांचा होईल। उभय संघांनी याची नोंद घ्यायची आहे। फायनलचा सामना फक्त 2 षटकांचा होईल आणि दोन्ही संघ नायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि पंचांना विनंती आहे की आपण मैदानात थांबायचं आहे। फक्त कर्णधार, दोन्ही कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर या। आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दीपक शेठ जाधव ज्यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार